श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एकदा का एखाद्या पिढीत भगवंताची भक्ती आली की त्याच्या खालील पिढीत ती आपोआप पाझरते, हा सिद्धांत आहे। कश्यप दितीपुत्र हिरण्यकशिपू याला अपवाद कसा ठरेल? आता याच्याकडून देखील अप्रत्यक्ष नित्यस्मरण होत होते। भगवान विष्णूंचा द्वेष करताना नकळत भगवंताला हृदयात स्थान दिले गेले। जेवढे शत्रुत्व जास्त तेवढे शत्रूचे स्मरण आणि त्याचे हृदयातील स्थान अधिक पक्के। याने देवलोकाला इतके त्राही केले होते की हिरण्यकशिपूची पत्नी कयादू ही प्रल्हादाच्या वेळी गर्भवती होती। हे पाहून देवराज इंद्र कयादूला मारायला प्रवृत्त झाला। तेव्हा देवर्षी नारद मुनी तिथे आले आणि म्हणाले, अरे इंद्रा, हिला मारू नकोस, हिच्यापोटी भगवंतांचा परमभक्त येत आहे, तो स्वतःची मुक्ती आणि तुझे कल्याण करणार आहे। या वचनाने शांत होत इंद्राने माघार घेतली। प्रल्हाद काही वर्षांचा होता। त्याला शुक्राचार्य पुत्र षंडामकारने शिक्षण दिले। विष्णू भक्ती करू नये अशी आज्ञा देऊन देखील तो उपासना तर करीतच होता, पण ही हरिभक्ती इतरांनाही तो शिकवू लागला। हे पाहून हिरण्यकशिपूला अत्यंत वाईट वाटले। आपला पुत्र शत्रूचा पक्षपाती आहे असे मानून त्याने पुत्रासोबत संबंध तोडला आणि त्याला ठार मारण्याचा विचार केला। इथून पुढे पितापुत्राची अत्यंतिक भक्ती सुरू झाली। वेगवेगळ्या उपायांनी प्रल्हादाचा नाश करण्यासाठी हिरण्यकशिपूने प्रयत्न करावा आणि भगवंताच्या लीलेने त्याला तारून न्यावे। दोघेही नित्य स्मरण करत होते, पिता शत्रुत्वाने तर पुत्र भक्तीने। शेवटी भगवंताने पित्याला मृत्यूरूपी मुक्ती तर पुत्राला अभय प्रदान करण्यासाठी नृसिंह रूपात अवतार घेतला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।